नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। गणपतीच्या आगमनासोबतच एक नवीन स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे एसएससी म्हणजेच जीडीचे एक नोटिफिकेशन आले, ग्राउंड ड्यूटी ज्याला आपण म्हणतो। हे जे नोटिफिकेशन आहे या नोटिफिकेशनच्या माध्यमातून वेगवेगळे सीएपीएफ म्हणजे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस जे आहेत याच्या माध्यमातून वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये कॉन्स्टेबल पदाची जी भरती आहे या भरतीचं एक नवीन नोटिफिकेशन आहे। याच्या माध्यमातून अराउंड 40,000 जवळपास 40,000 म्हणजे 39,481 पदं जी आहेत ही भरली जाणार आहे। याच्यामध्ये एक नवीन जाहिरात किंवा नवीन पद सुद्धा निर्माण केले, त्याच्यामध्ये नार्कोटिक्स ब्युरोमध्ये शिपाई पदाची पदवी भरती जी आहे ही सुद्धा याच्या माध्यमातून होणार आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की नेमक्या वॅकन्सीज किती आहे, कोण कोण यासाठी एलिजिबल आहे, सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, एक्झाम पॅटर्न कसा आहे, सिलेबस काय, डिटेलमध्ये सिलेबस काय, सब्जेक्ट कसे आहेत, नेमक्या सब्जेक्टमध्ये कुठला पॉइंट विचारले जातात, क्वांटमध्ये काय, मॅथ्समध्ये काय, रिजनिंगमध्ये काय, इंग्लिशमध्ये काय, जीकेमध्ये काय, एक्झाम फीस काय, इम्पॉर्टंट डेट्स, पीईटी म्हणजे फिजिकल एंड्युरन्स टेस्ट आणि जी पीएसटी आहे फिजिकल टेस्ट याच्यामध्ये काय काय फरक आहे किंवा नेमकं काय काय याच्यामध्ये विचारले जाणार किंवा काय काय पद्धतीची प्रोसेस तुमची असणार आहे, अप्लाय कसं करायचं, पोस्ट प्रेफरन्स आणि कॉमन डाऊट हे जे पूर्ण मुद्दे या व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही यासाठी अप्लाय इलिजिबल असताल तर डेफिनेटली अप्लाय कराच, पण जर तुम्ही इलिजिबल नसताल किंवा तुम्ही इंटरेस्टेड नसताल तर गरजू लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा सो दॅट जास्तीत जास्त लोकांना कळावं। कारण जागा मोठ्या आहेत, ॲप्लिकेशन्स त्या मानाने कमी असतात, महाराष्ट्रामधून अप्लाय करणाऱ्यांची संख्या कमी असते। महाराष्ट्रात त्याचे जॉब मिळण्याचे चान्सेस पण खूप चांगले आहेत, कारण स्टेट वाईज एरिया वाईज जे याची रिक्रुटमेंट होते, म्हणजे आपल्या एरियामध्ये पण तुम्हाला जॉब मिळू शकतो। असं नाही की एसएससीच्या रिक्रुटमेंट आहे म्हणजे तुम्हाला अदर स्टेटमध्ये जावं लागेल। नोटिफिकेशनमध्ये कंप्लीटली दिलं आहे की स्टेट एरिया वाईज तुम्हाला जे आहे पोस्टिंग मिळणार आहे। जसं की बरेच आर्म फोर्सेसचे ऑफिसेस जे महाराष्ट्रामध्ये पण आहेत, तर महाराष्ट्रामध्ये भरपूर वॅकन्सीज रिकाम्या आहेत। इथं सध्या तो एक कोटा जो आहे हा बऱ्यापैकी कमी आहे, कारण महाराष्ट्रातून या ठिकाणी अप्लाय करणारे लोक जे आहेत हे कंपॅरेटिव्हली त्या मानाने कमी आहेत। त्यामुळे सगळ्यांनी अप्लाय करा। जे लोक पोलीस भरतीची तयारी करतात, आर्मी भरतीची तयारी करतात अशा लोकांनी तर डेफिनेटली अप्लाय केलं पाहिजे। सिलेबस पण तेवढा काही अवघड नाही आहे, सिलेबस उलट सोपा आहे। तुम्ही पोलीस भरतीची वगैरेची तयारी करता याच्यापेक्षाही कंपॅरेटिव्हली सोपा सिलेबस आहे, लिमिटेड सिलेबस आहे। एक्झाम कम्प्युटर बेस असल्यामुळं ट्रान्सपरन्सी चांगली आहे आणि जे ड्युरेशन आहे किंवा जी एक्झामची प्रोसेस आहे ही विदिन 6 ते 8 महिन्यामध्ये पूर्ण संपण्याचे चान्सेस असतात। त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी अप्लाय करा। जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर डेफिनेटली ओके आहेच, मी स्वतः म्हणतोय की अप्लाय कराच, पण जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर गरजू लोकांपर्यंत डेफिनेटली माहिती पोहोचवा, ठीक आहे। बाकी अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला डेफिनेटली विसरू नका। सगळ्यात पहिले समजून घ्या की वॅकन्सीज काय काय, किती वॅकन्सीज आहेत। बघा, या मेल कॅन्डिडेटसाठी वॅकन्सीज तुम्हाला दिसतात मेल कॅन्डिडेटसाठी, आणि या ज्या वॅकन्सीज इथे करचा कॉलममध्ये फिमेल कॅन्डिडेटसाठी। आता सीएपीएफ मी जसं म्हणलं की सीएपीएफ म्हणजे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस। जसं आपल्याकडे स्टेटमध्ये महाराष्ट्र पोलीस आहे मपो, तर महाराष्ट्र पोलीसमध्ये वेगवेगळे पद आहेत, जसं शिपाई आहे, पीएस आहे, फौजदार आहे, डीवायएसपी आहे। तसं सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस आहे। सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस म्हणजे काय, केंद्र सरकारचे पोलीस फोर्सेस। याच्यामध्ये बीएसएफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असेल, सेंट्रल इंडस्ट्रियल फोर्स असेल, त्यानंतर सीआरपीएफ असेल, सशस्त्र सीमा बल आहे, आयबीटीपी आयटीबीपी म्हणजे इंडो टिबेटियन पोलीस फोर्स आहे। त्यानंतर या जेवढ्या ज्या पोस्ट आहेत या सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस आहेत, एक्सेप्ट हे एसएसएफ आणि नार्कोटिक्स ब्युरो याच्या 2 आहेत, यावेळेस नवीन ॲड झाले आहेत। तर ओव्हरऑल यांच्या अशा रिक्रुटमेंट आहेत। या ज्या रिक्रुटमेंट आहेत या रिक्रुटमेंट मेल आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी वेगवेगळ्या पद्धतीने। मेल कॅन्डिडेटसाठी बघितलं तर एकूण 35,612 जागा आहेत। मेल कॅन्डिडेटसाठी एकूण 35,612 जागा आहेत आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी 3,869 अशी 39,481 ही पदाची भरती आहे। म्हणजे जागा ज्या आहेत या जम्बो आहेत, त्यामुळं भरपूर लोकांना अपॉर्च्युनिटी आहे। इथं जे लोक कट ऑफ क्लिअर करतील अशा लोकांना डेफिनेटली फिजिकल टेस्ट किंवा फिजिकल एंड्युरन्स टेस्ट म्हणू किंवा फिजिकल टेस्ट जी आहे ती द्यायला डेफिनेटली भेटणार आहे। त्यामुळे सगळ्यांनी यासाठी अप्लाय जे हे करायचंच आहे। सिलेक्शन प्रोसेस खूप सोपी असते। त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, हा काही स्टेट गव्हर्नमेंट जॉब नाही किंवा टेम्पररी जॉब नाही। इनफॅक्ट बँकिंगमध्ये जर तुम्ही म्हणलं तर बँकिंग ज्वाला जो जॉब आहे हा ॲक्च्युली सेंट्रल गव्हर्नमेंटची हे ऑर्गनायझेशन आहे बँकिंग, पण हा प्युअरली सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे।
परमनंट जॉब आहे, चांगला पगार आहे आणि पुढे ग्रोथचे पण चान्सेस आहेतच ऑफकोर्स. ठीक आहे, आता पुढे समजून घेऊया की कोण कोण लोक इलिजिबल आहे, कुठले कुठले लोक यासाठी फॉर्म भरू शकतात. तर फॉर्म भरणारे जे लोक आहेत एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर म्हणलं तर फक्त आणि फक्त 10वी पास, 10th मॅट्रिक्युलेशन म्हणू शकतो आपण, किंवा 10th क्लास जे हे पास झाले असावे. कधीपर्यंत? 1 जानेवारी 2025 पर्यंत. म्हणजे ऑलरेडी 10वी पास झालेले लोक किंवा जे लोक पुढे भविष्यात 10वी पास होणार आहेत 1 जानेवारी 2025 पर्यंत असे लोक इलिजिबल आहे. फक्त वयाची अट जी आहे ही मिनिमम 18 आणि मॅक्सिमम 23 आहे. मिनिमम 18 मॅक्सिमम 23. जे एज एक्झम्पशन आहे, जसं ओबीसी कॅटेगरीमध्ये तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुम्ही +3 म्हणजे 26 पर्यंत जाऊ शकता, 26 पर्यंत फॉर्म भरू शकता. SC ST साठी जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर +5 म्हणजे 23 आणि 5 28 पर्यंत जाऊ शकता. जर तुम्ही PWD कॅन्डिडेट असाल तर PWD कॅन्डिडेटसाठी हीच एज लिमिट जी आहे ही 28, 23 आणि 10 33 पर्यंत एक्झम्प्टेड आहे. एक सर्व्हिसमनसाठी सुद्धा ही एज लिमिट जी आहे ही ऑफकोर्स 10 वर्ष आहे. त्यामुळं जरी तुम्ही 23 वर्षापेक्षा जास्त असाल पण ओबीसी SC ST कॅटेगरी बिलॉंग करत असाल तुम्ही जे गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सनुसार ते एज एक्झम्पशन जे आहे ते डेफिनेटली घेऊ शकता. ठीक आहे, तर हा झाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया. मिनिमम 18, मॅक्सिमम जे हे 23 जनरल कॅटेगरीसाठी आणि EWS कॅटेगरीसाठी. बाकी कॅटेगरीसाठी त्यानुसार एज लिमिटचे एक्झम्पशन आहे. आता नेमकी याची सिलेक्शन प्रोसेस कशी असते? सिलेक्शन प्रोसेस जर समजून घ्यायचं तर बघा, द रिक्रुटमेंट प्रोसेस विल कन्सिस्ट कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन टेस्ट, म्हणजे CBE कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन. म्हणजे एक परीक्षा होईल, एक सिंगल परीक्षा होईल आणि त्यानंतर जे लोक परीक्षेत क्वालिफाय होतील त्यांना फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि फिजिकल इफिशियन्सी टेस्टसाठी बोलावलं जाईल. फिजिकल स्टँडर्ड आणि फिजिकल इफिशियन्सी. स्टँडर्ड म्हणजे जी गोष्ट फिक्स आहे की तुमची हाईट एवढी असावी, वेस्ट एवढे असावं, चेस्ट एवढं असावं, ती फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आहे. आणि फिजिकल इफिशियन्सी म्हणजे थोडंसं नॉर्मल ग्राउंड आहे, त्याच्याबद्दल मी पुढे डिटेल तुम्हाला सांगणारच आहे. बाकी हे झालं की मेडिकल एक्झामिनेशन होईल. मेडिकल एक्झामिनेशन नॉर्मल होते आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कोणता आहे तर एक्झाम तुम्ही क्वालिफाय झाला त्याच्याच बेसिसवर तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे, त्याच बेसिसवर. त्यानंतर मेल अँड फिमेल कॅन्डिडेट विल बी शॉर्टलिस्टेड स्टेट वाईज, एरिया वाईज, कॅटेगरी वाईज. बघा मी अगोदरच सांगितलं होतं स्टेट वाईज, एरिया वाईज. महाराष्ट्र स्टेट, महाराष्ट्रामधला स्पेसिफिक एरिया, विदर्भ, कोकण या पद्धतीने. कॅटेगरी वाईज बेस ऑन देअर मेरिट अँड कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन इन्क्लुडिंग NCC बोनस. जर तुमचं NCC झालं असेल तर तुम्हाला टाईप A, टाईप B, टाईप C नुसार त्याच्यात पण एक्झम्पशन आहे किंवा पर्सेंटेजचा तुम्हाला फायदा आहे. बरं, तर जर तुम्ही पास झालात, एक्झामिनेशन पास झालात, तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि फिजिकल एंडोरन्स टेस्टसाठी बोलावलं जाईल. किती लोक बोलावले जातील? जेवढ्या वॅकन्सीज आहेत त्याच्या 8 पट लोक बोलावले जातील. म्हणजे फिजिकल टेस्टसाठी अराउंड जर 40,000 वॅकन्सीज आहेत तर त्याच्या 8 पट म्हणजे 3,20,000 लोकांना यासाठी बोलावणार आहे. आणि जेवढ्या लोकांना फिजिकल एंड्युरन्स टेस्ट आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्टसाठी बोलवलं याच्या दुप्पट म्हणजे याच्यापैकी जेवढ्या जागा आहेत त्याच्या दुप्पट लोक मेडिकलसाठी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल. म्हणजे अराउंड 80,000 लोकांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्टसाठी बोलावलं जाईल. तर हा एक ॲडव्हान्टेज आहे की खूप चांगल्या लोकांना एक अपॉर्च्युनिटी भेटणार आहे गव्हर्नमेंट जॉबची. जे लोक इकडं स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आर्मीची तयारी करतात, आर्मीपेक्षा हे कधीही पडतं. जे लोक पोलीस भरतीची तयारी करतात, पोलीस भरती होत नसेल, खूप वर्षांपासून प्रयत्न करताय किंवा सोबत चालू आहे, ते होतंय नाही होते, स्टेट गव्हर्नमेंट जागा कधी काढणार, काय काढणार, त्यापेक्षा इकडे अप्लाय करा, चांगला पगार आहे आणि रिझर्व्ह फोर्सेस यातले बऱ्याच, त्यामुळं कामाचं पण फार काही असं लोड इकडं नाही आहे. ठीक आहे, बरं. अजून सोबत जसं मी तुम्हाला आता सांगितलं की काही मोर नंबर ऑफ कॅन्डिडेट्स कॅन बी शॉर्टलिस्टेड अगेन्स्ट द वॅकन्सीज ऑफ SSF अँड नार्कोटिक्स ब्युरो. ठीक आहे, तर यासाठी पण आणखी रिक्रुटमेंटमध्ये जास्तीत जास्त कॅन्डिडेट जे आहेत हे अजून शॉर्टलिस्ट करण्यात येणार आहे. आता पुढचा मुद्दा येतो की कम्प्युटर बेस एक्झाम आहे. बरं, मग कम्प्युटर बेस एक्झामचा नेमका पेपर पॅटर्न कसा आहे? तर बघा कम्प्युटर एक्झामिनेशनचा पेपर पॅटर्न कसा आहे? जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग. जनरल इंटेलिजन्स म्हणजेच आपलं लॉजिकल रिझनिंग खूप इझी लेवलचं असतं. 20 क्वेश्चन 40 मार्क आहेत. 20 क्वेश्चन 40 मार्क आहेत. त्यानंतर जनरल नॉलेज आणि जनरल अवेअरनेस. जनरल नॉलेज आणि जनरल अवेअरनेस याला आपण डिटेलमध्ये पुढे समजून घेऊयाच की नेमका हा सिलेबस काय, इन डेप्थ त्याच्यामध्ये काय विचारतात, त्याच्यामध्ये काय विचारतात. एलिमेंटरी मॅथमॅटिक्स म्हणजे बेसिक क्वांट 20 क्वेश्चन 40 मार्क. त्यानंतर इंग्लिश किंवा हिंदी. आता इथं तुम्ही इंग्लिश आणि हिंदीपैकी कोणती भाषा निवडायची हे तुमच्यावर आहे. तर हे पार्ट ABCD, पार्ट AB मध्ये हे 2 आणि पार्ट CD मध्ये हे 2 सब्जेक्ट आहेत. एकदाच परीक्षा होईल, 60 मिनिटांचा वेळ असेल म्हणजे 1 तासांचा. नॉर्मली बँकिंगच्या परीक्षेत 100 क्वेश्चनसाठी 1 तास असतो.
100 क्वेश्चनसाठी 1 तास, पण इकडं 80 क्वेश्चनसाठीच 1 तास आहे, हे विश्व 80 क्वेश्चनसाठी 1 तास आहे, म्हणजे त्यामाने टाईम पण जास्त आहे, सेक्शनल टाईम नाही आहे, कंबाईन टाईम आहे. म्हणजे हे 20 क्वेश्चन तुम्ही 5 मिनिटात जर उरकवले, 5-7 मिनिटात जनरल नॉलेजचे, तर तुम्ही उरलेला टाईम इकडे किंवा इकडे युटिलाइज करू शकता. हे 20 क्वेश्चन जर तुम्ही 10 मिनिटात उरकवले, तर हे दोन्ही मिळून जरी तुम्ही 10-20 मिनिटात संपवले, तर उरलेले 40 मिनिटं पैकी 20 मिनिटं इकडं 20 मिनिटं इकडं डिटेलमध्ये तुम्ही देऊ शकता. हे जर 15 मिनिटात उरकवले, तिकडे 25 मिनिटंही देता येईल. त्यामुळं सांगण्याचा मुद्दा हाच आहे की बाबा इथं तुमच्याकडे टाईम भरपूर आहे, त्यामुळे कट ऑफ जो आहे कमी लागेल जास्त लागेल याचा विचार करू नका. टाइम जास्त तर मल्टिपल अटेम्प्ट पण होणार आहेत. तयारी चालू ठेवा, डेफिनेटली तयारी केल्यानंतर याच्यात चांगले मार्क्स मिळतात मुलांना. इनफॅक्ट बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी असतील, पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी असतील, हे लोकही तर सहजासहजी पास होतात, ग्राउंडला जातात बरेचदा. ठीक आहे, आता पुढचा मुद्दा येतो की सिलेबस इन डिटेल. इन डिटेलमध्ये सिलेबस समजून घ्यायचा, विषय समजून घ्यायचे आणि विषयात कुठले कुठले टॉपिक येतात हे समजून घ्यायचं. तर आपण थोडंसं इकडे येऊया. बघा, जे 4 सब्जेक्ट आहेत त्यातला पहिला सब्जेक्ट जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग. आता जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग मध्ये म्हणजे काय काय असतं, काय नेमकं याच्यामध्ये विचारलं जातं. याच्यात जर तुम्ही बघितलं तर आपला ब्लड रिलेशन असेल, त्यानंतर अरिथमॅटिकल रिजनिंग असेल, फिगर क्लासिफिकेशन असेल, अरिथमॅटिक नंबर सिरीज असेल, नॉर्मल रिजनिंग असेल, कोडिंग डिकोडिंग आहे बघा, त्यानंतर ॲनालॉजीज म्हणजे हे असेल याचा संबंध ह्याच्याशी आहे तर त्याचा संबंध त्याच्याशी आहे, अशा पद्धतीने थोडंफार व्हेन डायग्रामचे बेस क्वेश्चन असतात. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय डायग्राम बेस क्वेश्चन असतात. तर बेसिक असतं, एकदम इझी लेवलचं, डिफिकल्टी लेवल खूप इझी आहे. त्यानंतर जर जनरल अवेअरनेस किंवा जनरल नॉलेजमध्ये बघितलं तर जनरल नॉलेजमध्ये 2 पार्ट आहे. एक जनरल नॉलेजमध्ये जर तुम्ही बघितलं जनरल अवेअरनेसमध्ये तर त्याच्यामध्ये काय काय याच्यामध्ये बघा, any educational person test will also question relating to the India and its neighboring countries, specially participating to sports, history, culture, geography, economic science, पॉलिटी, भारताचे कॉन्स्टिट्यूशन, राज्यघटना ज्याला आपण म्हणतो, रिसर्च आणि सोबत काही अवेअरनेस रिसेंट ज्या आहेत, रिसेंट घडणाऱ्या गोष्टी म्हणजे कुठल्या हो सर, जसं करंट अफेअर्सच्या न्यूज. तर हवाला जो पार्ट आहे हा जनरल अवेअरनेसमध्ये. मॅथ्समध्ये कुठलेही ॲडव्हान्स मॅथ्स नाही, म्हणजे फक्त आणि फक्त मॅथ्समध्ये जर तुम्ही बघितलं तर जास्तीत जास्त पार्ट कशा आहे, रेशो प्रपोर्शन, ॲव्हरेज, सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉस, डिस्काउंट, मेन्सुरेशन, टाइम डिस्टन्स, टाइम अँड वर्क, त्यानंतर या टाईपचे क्वेश्चन, नंबर सिस्टीम, डेसिमल, फ्रॅक्शन, या टाईपचे क्वेश्चन आहे. तर बाकी ॲडव्हान्स मॅथ्सवाला म्हणजे अल्जेब्रा असेल, जॉमेट्री असेल, ट्रिग्नोमेट्री असेल, याचा कुठलाही पार्ट जो आहे हा याच्यामध्ये विचारला जात नाही. बरं, त्याच्यानंतर हिंदी आणि इंग्लिशमध्ये जर तुम्ही बघितलं, हिंदी किंवा इंग्लिशमध्ये, तर याच्यामध्ये थोडंसं बेसिक ग्रामर असेल किंवा कम्प्रिहेन्शन असेल, ग्रामर आणि कम्प्रिहेन्शन बेस विचारलं जातं. बँकिंगपेक्षा हे कंपॅरेटिव्हली खूप इझी आहे. तर अशा पद्धतीने सिलेबस आहे. बाकी आता सिलेबस समजला, एक्झाम कशी होणार ते समजलं. आता पुढच्या पार्टवर जाऊया, पुढच्या पार्टवर की सर नेमकं PET फिजिकल एन्ड्युरन्स टेस्ट आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्ट या ज्या आहेत या नेमक्या कशा असणार आहे. बघा, 2 गोष्टी मी सांगितल्या, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि फिजिकल इफिशियन्सी टेस्ट. स्टँडर्ड टेस्टमध्ये काय असतं, स्टँडर्ड टेस्टमध्ये फिजिकल एन्ड्युरन्स टेस्टबद्दल पहिले बघूया. एन्ड्युरन्स टेस्टमध्ये काय असतं, मेल कॅन्डिडेटला 24 मिनिटात 5 किलोमीटर चालायचं असतं, 24 मिनिटात 5 किलोमीटर जायचं असतं, जे की प्रॅक्टिकली फार काही अवघड नाही, सोपं एकदम. आणि एक रेस असते 1.6 किलोमीटर 7 मिनिटांमध्ये, या पद्धतीने. फिमेलसाठी 1.6 किलोमीटर 8.5 मिनिटं आणि 800 मीटर 5 मिनिटं, या पद्धतीने. रिमार्क फॉर कॅन्डिडेट्स अदर दॅन दोज बिलॉंगिंग टू द लडाख रिजन, कॅन्डिडेट्स फॉर लडाख रिजन, म्हणजे लडाख रिजन सोडून त्याचा आपल्याशी काही संबंध आहे सच नाही आहे. बरं, हे झालं फिजिकल एन्ड्युरन्स टेस्ट. आता फिजिकल स्टँडर्ड टेस्टमध्ये जर तुम्ही बघितलं, याच्यामध्ये काही कॅटेगरीजला जे याच्यामधून एक्झम्पशन आहे. बरं, आता फिजिकल स्टँडर्ड टेस्टमध्ये जर बघायचं झालं, फिजिकल स्टँडर्ड टेस्टमध्ये तर बघा, हाईट मेलसाठी 170 सेंटीमीटर असावी, एक फिमेलसाठी 157 सेंटीमीटर असावी. याच्यात पण काही कॅटेगरीजला एक्झम्पशन आहे, काळजी करू नका. 170 सेंटीमीटर हाईट भरत नाही सर, काही कॅटेगरीजला एक्झम्पशन आहे. तसं इथं खाली एक टेबल दिलं आहे बघा, की जर फ्यू कॅटेगरीज, कुठल्या कॅटेगरीज, जे शेड्यूल ट्राईब कॅटेगरीज आहेत, मेल कॅन्डिडेट जी 170 होती ती आता 162 वर आली मेल कॅन्डिडेट, फिमेलसाठी 150. ST कॅटेगरी, ST नॉर्दर्न स्टेटचा कॅन्डिडेट हे आपल्याला लागू होत नाही. त्यानंतर लेफ्ट विंग एक सर्व्हिस एक्स्ट्रीमिस्ट अफेक्टेड नाही, हा पण नाही आहे, शेड्यूल ट्राईब्स. त्यानंतर आता जर याच्यात बघितलं तर
आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा कॅटेगरीसाठी 175 ची हाईट जी आहे ही 165 वर आहे मेलसाठी आणि फिमेलसाठी 155. म्हणजे मराठा कॅटेगरी जे विद्यार्थी आहेत अशा लोकांना इथून हाईटमध्ये एक्झम्पशन भेटेल, हा वाला जो पार्ट आहे. त्यानंतर अजून काही एक्झम्पशन आहे का बघा हाईटमध्ये जर बघितलं त्यानंतर हाईटमध्ये या पद्धतीने आहे, बस एवढा आहे. आता चेस्टमध्ये जर बघितलं तर फक्त मेल कॅन्डिडेटला चेस्ट आहे, फिमेल कॅन्डिडेटला तो हा वाला पार्ट जो आहे इथून रिलॅक्सेशन आहे. बघा इथून तुम्हाला कळेल मिनिमम एक्सपांडेड अनएक्सपांडेड छाती न फुगवता 80 आणि फुगवल्यावर मॅक्सिमम 5 या पद्धतीने म्हणजे 85 पर्यंत जायला पाहिजे. यात पण एक्झम्पशन आहे की जर मेल कॅन्डिडेट ST कॅटेगरीत असेल तर 76 आणि 5, त्यानंतर मराठा कॅन्डिडेट असेल तर 78 आणि 5 म्हणजे 80चा तो वाला पार्ट जो आहे. द चेस्ट मेजरमेंट फॉर द फिमेल कॅन्डिडेट विल नॉट बी टेकन, हाउएव्हर इट विल बी असर्टन दॅट द चेस्ट इज वेल डेव्हलप. तर या पद्धतीने फिमेल कॅन्डिडेटला हा वाला पार्ट नाहीच आहे. बरं वेटचा असंच काही नाही, त्यांचं म्हणणं आहे हाईट आणि एज नुसार वेट जे त्या प्रपोर्शनमध्ये असलं पाहिजे, त्यामुळे हाईटवाला जो पार्ट आहे तोही नाही. तर हे 2 मुद्दे आपले क्लिअर झाले. कुठले 2 मुद्दे आपले क्लिअर झाले. कुठले एक PST आणि एक PSE, PET आणि कहा गया किधर गया हा एक PET आणि PST फिजिकल एंड्युरन्स टेस्ट आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, हाही मुद्दा क्लिअर आहे. एकदम बेसिक आहे, यात असं काही अवघड नाहीये. कसा फॉर्म भरावा तर SSCचा जो बेसिक फॉर्म भरला तो सगळ्यात पहिल्यांदा बेसिक रजिस्ट्रेशन करावं आणि त्यानंतर मग आपली बेसिक इन्फॉर्मेशन भरावी, बाकी मग इन्फॉर्मेशन भरावी. हा फॉर्म भरताना तुम्हाला एक स्कॅन फोटो काय फॉर्म भरायच्या अगोदर काय लागेल, एक स्कॅन केलेला पासपोर्ट फोटो, त्यानंतर सिग्नेचर एवढं स्कॅन केलेलं लागेल आणि 10वीचं मार्क मेमो सोबत ठेवा, कारण 10वीचा रोल नंबर तुम्हाला विचारतील. तर एवढ्या गोष्टी ज्या आहेत या 2 गोष्टी स्कॅन केलेल्या आणि 10वीचा रोल नंबर ही इन्फॉर्मेशन तुमच्या जवळ ठेवा फॉर्म भरण्याच्या अगोदर. सोबत तुम्हाला काहीतरी जन्म खून आहे, जसं नॉर्मली आता मी जर म्हणलं तर माझ्या लेफ्ट चिकवर म्हणजे गालावर एक तीळ आहे, तर मी सांगतो की लेफ्ट किंवा राईट चिकवर एक मोल आहे, तीळ आहे, तर असं एक जन्म खून जी आहे ही तुम्हाला सांगता आली पाहिजे. बाकी फॉर्म भरताना थोडी काळजी घ्या. फॉर्म भरल्यानंतर चुकला आणि जर फॉर्म रिजेक्ट झाला तर मग काही करता येत नाही. फॉर्म भरल्यानंतर एडिट करता येतो, नंतर एडिटिंगला ऑप्शन आहे, 100 रुपये फीस भरून तुम्ही एडिट करू शकता. पण स्टील मी म्हणेल पहिल्यांदाच फॉर्म भरताना काळजी घ्या. एकदा बेसिक रजिस्ट्रेशन करा आणि मग अप्लाय करा. बेसिक रजिस्ट्रेशन करा. यासाठी वेबसाईट कुठली आहे सर, ssc.nic.in किंवा ssc.gov.in, ssc.gov.in हीच ऑथेंटिक वेबसाईट आहे, याच्यावर जाऊन फॉर्म भरा. ठीक आहे. एक्झामची फीस जी आहे ही एक्झामची फीस काय, तर जे लोक मेल कॅन्डिडेट आहेत कुठले जनरल कॅटेगरीसाठी आणि OBC कॅटेगरीसाठी अशा लोकांना 100 रुपये, विमेन कॅन्डिडेट अँड कॅन्डिडेट बिलॉंग टू शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्स अँड एक्स सर्व्हिसमन इलिजिबल रिझर्वेशन आर एक्झम्प्टेड फ्रॉम एनी पेमेंट फी. म्हणजे ही जी फीस आहे 100 रुपये ही कोणासाठी आहे, जनरल OBC आणि EWS कॅटेगरीतल्या मेलसाठी आहे. बाकी सगळ्यांसाठी फीस फ्री आहे. म्हणजे जनरल कॅटेगरी, OBC कॅटेगरी, EWS कॅटेगरीतल्या फिमेल जरी असेल तरी तुम्हाला फ्री आहे. ऑल कॅटेगरीच्या विमेन आणि या कॅटेगरीचे मेन प्लस विमेन सगळ्यांसाठी फीस जी आहे ही फ्री आहे. त्यामुळे डायरेक्टली फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला फीस पेमेंट करायचं ऑप्शन पण येणार नाही. आता महत्त्वाच्या तारखा कधीपासून फॉर्म भरणं चालू करतो, 5 सप्टेंबरपासून फॉर्म भरणं म्हणजे कालपासून फॉर्म भरणं चालू झालंय. 14 ऑक्टोबरपर्यंत फॉर्मची लास्ट डेट आहे. 14 ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरायचे. 14 ऑक्टोबरपासून फॉर्म भरणं संपले की जे फीस पेमेंट आहे हे 15 ऑक्टोबरपर्यंत करू शकता. आणि जर काही फॉर्ममध्ये चुका झाल्या तर 5 ते 7 नोव्हेंबरमध्ये तुम्ही मॉडिफिकेशन करू शकता. 100 रुपयाचा फॉर्म ॲप्लिकेशन फीस भरून तुमच्या फॉर्ममध्ये काही चूक झाली, तुम्हाला वाटलं की ते काही चूक आहे, 100 रुपयाची फीस भरून तुम्ही मॉडिफाय करू शकता. बाकी एक्झाम कधी होईल, जानेवारी आणि फेब्रुवारी 2025 मध्ये याची एक्झाम डेफिनेटली होणार आहे. तर अशा पद्धतीची पूर्ण प्रोसेस मोस्टली तुम्हाला समजली आहेच असं ॲज्युम करतो. एक्झाम सेंटर कुठं असेल सर, जी सिंगल एक्झाम होणार आहे त्याचं एक्झाम सेंटर ऑलमोस्ट अक्रॉस महाराष्ट्रामध्ये आहे. अमरावती आहे, संभाजीनगर आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, पुणे, म्हणजे महाराष्ट्रातल्या पूर्ण विभागांमध्ये याचे एक्झाम सेंटर आहे. त्यामुळं ॲज हाही काही फार मोठा पार्ट नाही आहे. बरं, पोस्ट प्रेफरन्स. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या 8 पोस्ट आहेत. या 8 पोस्टमध्ये कुठले प्रेफरन्स कशा पद्धतीने द्यावे. बघा, पोस्ट प्रेफरन्स देताना खूप काळजीपूर्वक द्या,
कारण तुम्ही दिलेले पोस्ट प्रेफरन्स चुकले तर तुमचं सिलेक्शन वेगळ्याच ठिकाणी कुठेतरी होऊ शकतं. म्हणून पोस्ट प्रेफरन्स नेमके कशा कशा पद्धतीने द्यावे, BSF, CISF, CRPF, SSB, IBTF, आसाम रायफल्स, नार्कोटिक्स आणि SSF. तर यांचे पोस्ट प्रेफरन्स देताना आता हे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स आहे, त्यानंतर सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स आहे, सशस्त्र सीमा बल आहे, इंडो टिबिटियन आहे, आसाम रायफल्स आहे, NCB नार्कोटिक्स ब्युरो आणि हे ISSF. तर नॉर्मली मला जर तुम्ही विचारताल की कुठल्या पोस्ट चांगल्या आहेत तर मी म्हणेल निवांत एकदम जॉब करण्याच्या हिशोबाने या 2 पोस्ट फार चांगल्या आहेत. कुठल्या? सेंट्रल इंडस्ट्रियल पोलीस सिक्युरिटी फोर्स आणि सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. यांची जॉब एकदम निवांत आहे आणि आपल्या एरियामध्ये पण भेटतात. तर नॉर्मली तुम्हाला प्रेफरन्स अशी नाही येणार, तुम्हाला ABCDEFGH टाकावं लागेल. तर सुरुवातीला B किंवा C पासून चालू करा, पुन्हा B किंवा C पासून सेकंडला B किंवा C ला ठेवा या पद्धतीने. त्यानंतर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे बॉर्डरवर असणार. सशस्त्र सीमा बल जे आहे शक्यतोवर हवाला जो पार्ट आहे त्याच्याऐवजी हा नार्कोटिक्स थोडं सुरुवातीला घ्या, नार्कोटिक्सवाला G, त्यानंतर मग D आणि मग त्यानंतर तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता. ज्यांना एकदम बॉर्डरवर जायचे, देशासाठी काहीतरी करायचे असे लोक BSF किंवा SSB वाले टाकू शकतात. आसाम रायफल थोडे खाली ठेवा. ज्यांना निवांत थोडा जॉब पाहिजे तर या 2 पोस्ट जे आहेत या थोड्याशा वरती ठेवा आणि मग तुमच्या अकॉर्डिंगली पोस्ट प्रेफरन्सेस देऊ शकता. या पोस्ट प्रेफरन्सेस तुमच्या मार्कानुसारच ठरणार आहे तशाही, पण स्टील तुम्ही दिलेल्या प्रेफरन्सेस तुम्हाला पहिल्यांदा दुसऱ्यांदा भेटण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळं प्रेफरन्स देताना थोडीशी काळजीपूर्वक द्या, कारण तुमचं फायनल सिलेक्शन जे होईल त्याच्यानंतर हा पोस्ट प्रेफरन्स चेंज करता येत नाही. एकदा आत्ता फॉर्म भरताना प्रेफरन्स दिला, हा पुढे पुन्हा फॉर्म भरल्यानंतर चेंज नाही करतात. ठीक आहे, एडिटिंगच्या वेळेस तो करता येईल, पण स्टील मी म्हणेल पोस्ट प्रेफरन्स थोडासा काळजीपूर्वक द्या. आता पुढचा मुद्दा, एक 4-5 मुद्दे आहेत की जिथे कॉमनली मुलांना डाऊट येऊ शकतात की जॉब लोकेशन कुठे आहे. तर मी म्हणलं की बऱ्याच पोस्ट ऑफिसेस जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये एक्सेप्ट SSF आणि नार्कोटिक्स ब्युरो हे वाले जे आहेत हे सोडून बाकी सगळ्यांचे जे पोस्ट प्रेफरन्सेस जे आहेत किंवा आहेत यातले बरेच पोस्ट जे आहेत या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला भेटणार. ऑफकोर्स आता इंडो टिबिटियन पोलीस फोर्स असेल किंवा तुमचं सशस्त्र सीमा बल असेल, BSF असेल, यांचे चान्सेस थोडेसे कंपॅरेटिव्हली कमी असतात, पण स्टील सेंट्रल इंडस्ट्रियल पोलीस फोर्स आहे या CRPF आहे यांचे महाराष्ट्रात मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. सेक्शनल कट ऑफ असतो का? अजिबात नाही. निगेटिव्ह मार्किंग असते का? हो. किती? 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. त्यानंतर मेडिकल टेस्ट खूप इझी असते. नॉर्मली आपलं ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट आणि शुगर हवाला पार्ट चेक होतो. लेवल ऑफ एक्झाम 10वी पेक्षाही खालची लेवल ऑफ एक्झाम असते, त्यामुळे एकदम इझी आहे. ग्रोथ आहे का? तर SSCची ग्रोथ कंपॅरेटिव्हली थोडी स्लो आहे, पण असं नाही की ग्रोथ नाहीच आहे, यानंतर पुढे ग्रोथ असणार आहे. त्यामुळं ज्यांना वाटतंय की यार मला वर्दी पाहिजे, त्या पद्धतीने मला जॉब मिळवायचा आहे, तर मी म्हणेल की आर्मीमध्ये गेल्यापेक्षा हवाला जो पार्ट आहे हा एक चांगला प्रेफरन्स तुमच्याकडे आहे. अग्निवीर नावाची एक स्कीम गव्हर्नमेंटने काढली होती, त्यापेक्षा हे कधी पण चांगलं आहे, एनी टाईम चांगलं आहे, कारण हा परमनंट जॉब आहे. अग्निवीरमध्ये एक सर्टन टाईम नंतर तुम्हाला डिस्चार्ज करणारच आहे ड्युटीमधून, तर इथून डिस्चार्ज करत नाही. हा परमनंट आणि लाईफ टाईम जॉब आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे. म्हणून जे लोक इलिजिबल आहेत अशा लोकांनी सगळ्यांनी फॉर्म भरा. हा विचार करू नका सर आम्ही पोलीस भरतीची तयारी करतो, महाराष्ट्रामध्येच आम्हाला राहायचं आहे, तर मग आम्ही यांना हा फॉर्म कसा भरावा, परीक्षा अवघड असेल. अजिबात नाही, परीक्षा खूप सोपी असते. डिफिकल्टी लेवल सोपी असून सोबत एक्झामचा पॅटर्न थोडा आपल्या ओळखीचा आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, नंबर ऑफ वॅकन्सीज यावेळेस खूप जम्बो आहे, त्यामुळे सिलेक्शनचे चान्सेस पण खूप चांगले आहेत आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं जॉब एक केंद्र सरकारची नोकरी आहे. ठीक आहे, त्यामुळे पगार आणि वेतन भत्ते पण यांच्यासोबत जास्तीत जास्त असतात. तर फॉर्म भरा. जे लोक इलिजिबल आहेत अशा लोकांनी, ज्यांना फॉर्म भरायचा आहे अशा लोकांनी डेफिनेटली भरा. ज्यांना नाही भरायचा अशा लोकांनी एक काम करा की हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत, खेड्यापाड्यांपर्यंत जाऊ द्या, सो दॅट जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि आपले महाराष्ट्रातले विद्यार्थी यासाठी फॉर्म भरतील. ठीक आहे, हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.